ब्लाऊज फिनिशिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. फिनिशिंग कशी आली पुढे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल, कारण कटिंग व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच अपलोड करणार आहे. तर अगोदर आपण बघूया बॅक साईड डिझाईन आपल्याला कशा पद्धतीने करायची. तर अशा पद्धतीने अगोदर सगळीकडून आपण आखून घेतले. आपल्याला गळा कसा पाहिजे त्यानुसार आपल्याला कटिंग पण करून घ्यायची. आता आपल्याला जसं आहे तसंच आपल्याला मेन फॅब्रिकवर पण ठेवायचे असतात आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची. ज्या वेळेला आपण अस्तर मेन कपड्यावर ठेवतो तर ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मागं पुढं काहीच होता कामा नये, कारण आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित द्यावी लागते. तर आपल्याला याच्यामध्ये 2 कलरचा जरी कपडा असला तरी पण आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित गोट करता येईल. समजा आपल्याकडे रेडीमेड गोट नाही तर आपण कपड्यापासून पण तयार करू शकतो. तर अगोदर सुईची उलटी बाजू आपल्याला बघून घ्यायची. त्यानुसार जसं मी शिलाई मारते तशीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आणि ज्यावेळेस आपण दाब शिलाई देतो तर आपल्याला असं टच करावं लागतं का ज्यावेळेस आपण पलटी देतो तर दाब शिलाईने काय होतं, व्यवस्थित फिनिशिंग येते. आता एकदम कडेला आपल्याला दाब शिलाई घ्यायची. दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला चारही बाजूनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पद्धत सेम पद्धतीने जोडून घ्यायच्यात. आता माझ्याकडे रेडीमेड पायपिंग होती तर मग मी ती लावून घेते. तुम्ही कपड्यापासून पण व्यवस्थित जरी आपण गोट तयार केला तरी पण चालते. अशा पद्धतीने जर आता आपल्याला आवडीनुसार लेस लावायची किंवा त्याच्यामध्ये जे मॅचिंग फुलं असतील तर त्यानुसार पण आपण लेस लावली तरी पण चालते. तर लेस लावताना आपल्याला डबल त्याच्यावर शिलाई मारायची का जे करून लेस व्यवस्थित फिनिशिंगला बसते. तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू सेम तयार करायच्यात. तर आता आपल्याला खालची बाजू जी आपल्याला तयार करायची पाट्याची, तर फक्त जो मधला जो गोल गळा आहे त्याच्यावर खालचा कपडा सुईचा ठेवायचा आहे, अस्तर त्याच्यावर ठेवायचे आणि पलटी देऊन परत त्याला दाब शिलाई द्यायची. जो गोल आकार आहे मधला पुन्हा एकदा ऐका. आणि हे बघा जसं दाखवते मी, कारण व्हिडिओ एडिट करताना माझ्याकडून कट झालेला. आणि पुन्हा एकदा साऱ्या बाजूने आपल्याला चहूबाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. सगळीकडे एकसारखं समान अंतर ठेवायचं आहे. जसं आपण रेडीमेड गोट लावला आणि लेस लावली त्यानुसारच आपल्याला याला पण मधल्या बाजूनेच फक्त करून घ्यायचं आहे. तर लेसला मध्ये टच केला तरी चालतं, कारण गोल गळा आहे तर त्याला व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे. थोडंसं मी धागा त्याच्यातून बाहेर काढते म्हणजे ते व्यवस्थित येऊन जाते. आता लेस पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची. अंतर एकसारखंच ठेवायचं आहे. एकसारखं अंतर ठेवत चला म्हणजे ब्लाऊज घातल्याच्या नंतर व्यवस्थित दिसतो. आणि जेवढं आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला खडूने अगोदर मार्क करायचं आहे का आपल्याला कपडा किती त्याच्यामध्ये गुंतवायचा आहे. त्यानुसार आपल्याला पाठीचे टक्स नेहमीप्रमाणे आपण जसे घेतो आणि पाठीची पट्टी जसं नेहमीप्रमाणे आपण जोडतो त्यानुसारच जोडल्या जातं. तर अगोदर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर मला जेवढा कपडा गुंतवायचा आहे डिझाईनमध्ये त्यानुसारच मी गुंतवणार. तर जेवढं आपलं अस्तर मेन फॅब्रिक थोडंसं बाहेर निघलेलं तर अस्तरचं जे आपलं माप होतं मी त्यानुसारच थोडंसं फिनिशिंगमध्ये घेतलं आहे. कड्याचा उरलेला कपडा मी कट करणार आहे. तर तिथं रफ करा आणि डबल शिलाई मारा का जे करून आपण ब्लाऊज फिनिशिंगला घातल्याच्या नंतर निसटणार नाही किंवा शिलाई निघणार नाही. अशा पद्धतीने रफ केल्याच्या नंतर 1-2 वेळेला 2 शिल्या मारून घ्यायच्यात अंतर ठेवून.
व्यवस्थित दिसतं. तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने जवळजवळ फायनल हा ब्लाऊज तयार झाला आहे. तर नेहमीप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला टक्स मारून घ्यायचे आणि पाठीची पट्टी पण त्यानुसारच जोडून घ्यायची. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा. जेवढे तुम्ही कमेंट करता त्यानुसार मी काम दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. याच्यानंतर तुम्हाला हर एक ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळेस आपण पाठीची पट्टी जोडली ते बघा किती व्यवस्थित ब्लाऊज आला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.